पुन्हा एकदा सर्वांना सप्रेम जय भीम, जय संविधान। आज बहुजन संघटक या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करतोय। आज एक विषय असा आहे की या देशामध्ये अनेक वर्षानुवर्ष एका बाजूला संविधान विरोधी शक्ती आणि दुसऱ्या बाजूला संविधानवादी शक्ती, या दोन शक्तींच्या मध्ये एक बहुजन, ज्याला आपण ओबीसी समाज सुद्धा म्हणू शकतो, असा हा समाज या देशामध्ये तटस्थ भूमिका संभ्रमित अवस्थेत घेऊन त्या ठिकाणी त्या बहुजन आणि ओबीसी समाजाने एक प्रकारे प्रखरपणे एक बाजू न घेता संभ्रमित अवस्थेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आणि विशेषतः गेल्या 75 वर्षापासून म्हणजे संविधान निर्मितीच्या अंमलबजावणीच्या नंतरच्या काळापासून हा बहुजन ओबीसी समाज मानसिक दृष्ट्या संभ्रमित अवस्थेत आणि गोंधळामध्ये सापडलेला आहे। त्याचं कारण असं की हजारो वर्षाच्या या मनुसंस्कृतीच्या कुसंस्कृतीच्या माध्यमातून हा बहुजन ओबीसी समाज मानसिक दृष्ट्या संपूर्णतः खचलेला आहे। एक तर हजारो वर्षापासूनचा हा कुसंस्कृतीचा विचार दैववादी, त्याचप्रमाणे कर्मकांड, अंधश्रद्धा या सगळ्याच माध्यमातून या मनुवाद्यांच्या कुसंस्कृतीच्या सर्व विषारी अशा कुसंस्कारामध्ये खितपत पडलेला असल्यामुळे आज हा बहुजन ओबीसी समाज निश्चितच तटस्थ आणि कायम भूमिका न घेता संभ्रम अवस्थेमध्ये आजपर्यंत गेल्या 75 वर्षात जगत आलेला आहे। याचा परिणाम असा झाला की ज्या पद्धतीनं निसर्गाचे नियम आहेत, ज्याला आपण विज्ञानवादी म्हणू, सद्सद विवेक बुद्धीतून जागृत झालेला माणूस विवेकवादी असतो आणि थोडक्यात मानवतावादी असतो। हा मानवतावाद जो संपूर्ण स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यावर आधारित निर्माण झालेला हा जो लोकशाहीचा मापदंड आहे, त्या मापदंडाला ओळखून घेण्यासाठी हा बहुजन ओबीसी समाज या कुसंस्कृती मनुस्मृतीच्या जखडातून बाहेर येऊन पारदर्शक आणि स्वच्छ असा संस्कृतीचा आरसा पाहण्यामध्ये कमी पडतो। त्याचं कारणच हे की हजारो वर्षापासूनची गुलामगिरी मानसिक दृष्ट्या त्यांनी अजूनही सोडलेली नाही। हळूहळू होत आहेत बदल, 100% मी असं म्हणू शकणार नाही की यामध्ये बदल होत नाही म्हणून, हळूहळू बदल होत आहेत, परंतु ज्या पद्धतीनं ज्या गतीनं व्हायला पाहिजे ती गती अजून घेतलेली नाही। ज्या पद्धतीनं एखाद्या तराजूचे पारडे असतात दोन, एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला, जेव्हा दोन्ही बाजूला समान पारडे झुकलेले असतात आणि यामध्ये हा बहुजन ओबीसी समाज ज्या पारड्याकडे झुकेल ते पारडं जड होऊन जातं। आणि नेमकं गेल्या 75 वर्षापासून हा बहुजन ओबीसी समाज या मनुवाद्याकडं, मनु कुसंस्कृतीकडं झुकलेला असल्यामुळं आज संविधान विरोधी शक्तीचं पारडं जड झालेलं आहे। यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधानातील 395 कोहिनूर हिऱ्यांची निर्मिती केली, त्यामध्ये एसटी एससी प्रवर्गाच्या अगोदर याच बहुजन ओबीसी समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा स्थान दिलं की 340व अनुच्छेदाची निर्मिती करून। आणि यानंतर
SC आणि ST प्रवर्गाच्या अनुच्छेदाचा समावेश केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हजारो वर्षानंतरच्या देशाकडं विकासाच्या नजरेनं पाहणाऱ्या दूरदृष्टीचे होते आणि त्या दूरदृष्टीच्या नजरेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच बहुजन ओबीसी समाजाला त्यांचं पारड संविधानवाद्याकडे कसं झुकता येईल यासाठी प्रथम विचार करून 340वा अनुच्छेद त्यांनी निर्माण केला आणि त्यानंतर 341, 342 या अनुच्छेदाची निर्मिती झाली. याचा अर्थ स्पष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC शेड्यूल्ड कास्ट, ST शेड्यूल्ड ट्राईब म्हणजेच अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती किंवा जमाती यांच्याही अगोदर या बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी, त्यांना संविधानातून आरक्षित करण्यासाठी या 340व्या अनुच्छेदाचा प्रथम समावेश केला. याच्या मागचं हेच मुख्य कारण आहे की हा समाज जर संविधानवादी झाला तर निश्चितपणे या संविधानवाद्यांचं पारड जड होईल आणि संविधान विरोधी शक्तीचा नायनाट होईल, पराभव होईल. अशा माध्यमातून कल्पना केलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी, या दूरदृष्टीला छेद देण्याचं काम या संविधान विरोधी शक्तीने केलं आणि त्यांनी या बहुजन ओबीसी समाजाला 1950च्या पूर्वी ज्या पद्धतीनं आपल्या कुसंस्कृतीचा पगडा त्यांच्यावरती टाकला होता, त्याच कुसंस्कृतीचा पगडा प्रभावीपणे कसा राबवता येईल त्या पद्धतीनं त्यांनी 75 वर्षापासून या बहुजन ओबीसी समाजाला आपल्याकडे खेचण्याचं काम केलं आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले. दुःख याचं वाटतं, दुर्दैव याचं वाटतं की जगामध्ये, विश्वामध्ये आपला भारत देश सोडून आशिया खंडाच्या व्यतिरिक्त आणि काही आशिया खंडामध्ये सुद्धा इतर देशामध्ये जी सदसद विवेक बुद्धीच्या माध्यमातून सद्विचारी बनणारी जनता आपल्या भारताच्या व्यतिरिक्त सगळीकडे असताना, जगाचा हा स्वच्छ आरसा आपल्या देशासमोर असताना, विशेषतः या बहुजन ओबीसी समाजासमोर असताना, सायन्सच्या माध्यमातून, विज्ञानाच्या माध्यमातून, शास्त्रज्ञांच्या चरित्र आणि चारित्र्याचा इतिहास डोळ्यासमोर असताना, असा पारदर्शक स्वच्छ आरसा असताना सुद्धा या बहुजन ओबीसी समाजातील युवा पिढी, त्यातल्या त्यात सुशिक्षित युवा पिढी आजही त्याकडे डोळेझाक का करते, हा एक यक्ष प्रश्न आपल्या समोर उभा आहे. हळूहळू त्यामध्ये बदल होत आहेत, तो भाग वेगळा. निश्चितच तो बदल स्वागतार्ह आहे, परंतु यामध्ये जे प्रमाण आहे, जी गती आहे, ती गती आणि ते प्रमाण जेवढं असायला पाहिजे होतं, जे अपेक्षित होतं तेवढं निश्चितच नाही. म्हणून दुर्दैवाने शोकांतिका वाटते. आज बहुजन ओबीसी समाजातील प्राध्यापक मंडळी आहेत, मोठे मोठे PhD धारक डॉक्टरेट आहेत, शिक्षक आहेत, माध्यमिक शिक्षक आहेत, कनिष्ठ प्राध्यापक आहेत, परंतु त्यांचीही ही सद्सद विवेक बुद्धी विज्ञानवादाच्या दृष्टिकोनातून, मानवतावादाच्या दृष्टिकोनातून, विवेकवादाच्या दृष्टिकोनातून 100% आविष्कारित झालेली नाही. आणि म्हणून आज या मनुसंस्कृतीच्या, कुसंस्कृतीच्या जाळ्यामध्ये हा बहुजन ओबीसी समाज अजूनही अडकलेला आहे. जेव्हा आपल्याला सत्य समजतं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं, सत्य हाची ईश्वर, सत्य हाची धर्म आणि तोच सत्याचा शोध घेणारा सत्यशोधक समाज, ही महात्मा फुलेंची क्रांती आहे. आणि ही क्रांती केवळ शिक्षणामधूनच निर्माण होते. आता महात्मा फुले तर बहुजनांचे प्रणेते आहेत, बहुजन ओबीसी समाजांचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले. आम्ही जर जातीचाच जर विचार केला, आम्ही जर या जातीचाच, विषारी जातीचाच जर विचार केला तर महात्मा फुले हे बहुजन ओबीसी समाजाचे प्रणेते आहेत. मग या बहुजन ओबीसी समाजाने
महात्मा फुलेंच्या क्रांतीला डोक्यावर घ्यायला पाहिजे होता. तथागत भगवान बुद्ध हे सुद्धा क्षत्रिय वंशाचे, आक्रमक बाण्याच्या प्रवर्गामधले, ज्याला आपण आज मराठाही म्हणू शकतो. मग त्या जातीचा विचार जर केला तर तथागत भगवान बुद्ध हे सुद्धा आज मराठामधले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जातीयवादावरून जातीयच्या नुसार जर विचार केला तर ते एससी प्रवर्गातले. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की या ठिकाणी जातीला अजिबात वैचारिक क्रांतीमध्ये स्थान अजिबात नाहीये. हा साधा विचार आज बहुजन ओबीसी समाजातील सुशिक्षित युवा पिढी आणि सुशिक्षित मंडळींना का समजत नाही? आज महात्मा फुलेंची जयंती असो, स्मृती दिन असो, क्रांती दिन असो, कितपत लोक साजरी करतात? ठीक आहे, साजरी करणं वेगळं, परंतु त्यांचे विचार अंमलात आणून त्याचा प्रचार प्रसार करणे ही खरी क्रांती आज आमच्या बहुजन ओबीसी समाजामध्ये का प्रसारित होत नाही, का पसरत नाही? हा यक्ष प्रश्न आज आमच्या समोर आहे. उलट ज्या जातीमध्ये महात्मा फुले जन्मले त्याच जातीची आजची माणसं त्या महात्मा फुलेंना एका ब्रँडेड समाजाच्या सोबत लावून घेतलेले आहेत, अशा एक प्रकारे त्यांच्या अंतकरणातून आरोप दिसतोय. याच मराठा समाजासाठी आदरणीय मामा देशमुख साहेब, आदरणीय अनु साळुंखे सर, आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब, आदरणीय डॉक्टर बालाजी जाधव सर आणि इतर कितीतरी या सर्वांनी मिळून आज मराठा समाजामध्ये क्रांती करण्याचा एक प्रकारे प्रयत्न केलेला आहे. परंतु त्यांची सुद्धा ती क्रांती शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचून त्यामधून प्रभावी कृती दिसत नाही, हे सुद्धा आपल्याला सत्य मानावं लागेल, वास्तव मान्य करावं लागेल. सांगायचं तात्पर्य असं की आज जी 2024च्या काळामध्ये आमच्या देशासमोर, आमच्या महाराष्ट्रासमोर आणि एकंदरीत जगासमोर ज्या काही समस्या आमच्या समोर आवासून उभ्या आहेत, त्या समस्या आहेत, प्रथम धार्मिक समस्या, त्यानंतर आर्थिक समस्या, त्यानंतर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, या सर्व बाबीच्या क्षेत्रामध्ये जर विचार केला तर आज आमचा देश एका भयानक अशा वास्तव असलेल्या अंधाऱ्या गुहेमध्ये जात आहे. हे दूरदृष्टीचा विचार करणाऱ्या व्यक्तींना समजतं. आणि जेव्हा भयानक अशा वास्तव असणाऱ्या अंधाऱ्या गुहेकडे जाणाऱ्या देशाला आणि राज्याला जर वाचवायचं असेल तर निश्चितच आम्हाला यामध्ये जो कोणी अडकलेला आहे त्या बहुजन ओबीसी समाजाला बाहेर काढून खरा संविधानवाद, खरा मानवतावाद, खरा विज्ञानवाद, खरा विवेकवाद आज त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ही अत्यंत काळाची नव्हे तर ती आमची गरज आहे. आज आम्ही पाहतो आमच्या महाराष्ट्राचं गलिच्छ राजकारण 2014 पासून, विशेषतः 2019 पासून आणि त्यानंतर अजून विषारी बनलेलं 2022 पासून, आणि आज त्याही पेक्षा विषारी बनलेलं आज 2024च्या डिसेंबर महिन्यापासून, नोव्हेंबर महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्र हा विषारी राजकारणांचा एक प्रकारे बाजार झालेला आहे. आज अल्पसंख्याकावरती आज हे जातीवादाचं विष केवळ जातीमध्ये किंवा धर्मामध्ये विभागलेलं नाहीये. आता या जातीचं विष एका राजकीय वैमनस्यातून संपूर्ण क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे. राजकीय वैमनस्यातून संपूर्ण समाजामध्ये पसरलेलं आहे. आता जातीच्या भिंती त्याने भेदलेल्या आहेत. फक्त आर्थिक आणि राजकीय या दोनच कारणामुळे हे वैमनस्य, ही दुश्मनी समाजामध्ये आज भिडल्या गेली.
त्याचं स्पष्ट उदाहरण जर म्हटलं तर जे परभणीचं उदाहरण झालेलं आहे, जे एका RSSनी, भाजपनी, मनुवाद्यांनी निर्माण केलेला माथे फिरू, ज्याने परभणीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकामधील संविधानाच्या प्रतिकृतीला तोडफोड करून, मोडतोड करून एक संविधान विरोधी आणि संविधानवादी या दोन शक्तीमध्ये संघर्ष निर्माण केला आणि त्याचे परिणाम आज भोगावे लागत आहेत. आणि जी ईव्हीएमच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार निर्माण झालं, ईव्हीएमच्याच माध्यमातून मंत्रिमंडळ निर्माण झालं, ईव्हीएमच्याच माध्यमातून विधानसभा निर्माण झाली आणि ईव्हीएमच्याच माध्यमातून लोकसभा आणि केंद्र सरकार निर्माण झालं, ज्यामध्ये महाराष्ट्रीयन आणि संपूर्ण देशाच्या नागरिकांचा मताचा अधिकार हिरावून घेऊन, हा मूलभूत अधिकार हिरावून घेऊन येथील व्यवस्था निर्माण झाली, जी व्यवस्था येथील जनतेला कुठल्याही प्रकारची न्याय देऊ शकत नाही आणि कुठल्याही प्रकारच्या विकासाच्या खोट्या बाता करून जनमानसामध्ये आर्थिक विषमता निर्माण करण्याचं काम करते आणि जातीवादीचं विष पेरण्याचं काम करते. अशा ह्या संपूर्ण महाराष्ट्र शासन आणि संपूर्ण केंद्र सरकार यांच्यामुळे आज या परभणीची जी दंगल झाली त्यामागे त्यांचं एक षडयंत्र फार मोठं आहे. त्याचप्रमाणे बीडमध्ये संतोष देशमुख नावाच्या सरपंचाचा खून होतो, ज्यामध्ये त्या सरपंचाच्या लिंगाला कापल्या जातं, पाणी मागितल्याच्या नंतर तोंडामध्ये मूत्र टाकावं लागतं. अशा अवस्थेमध्ये त्या सरपंचाचा खून होतो. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की राजकीय वरदहस्त असलेला आणि अनीतीच्या मार्गाने, भ्रष्टाचाराच्या मार्गाने पैसा कमवून त्या पैशाच्या बळावर आणि सत्तेच्या बळावर या अल्पसंख्याकांना दहशत निर्माण करून संपवण्याचा जो घाट निर्माण झालेला आहे, तो या ईव्हीएम मधून निर्माण झालेल्या या केंद्र आणि राज्य सरकारची निजास झालेली आहे. हा माज आहे सत्तेचा. आणि म्हणून ही जी आजची 2024च्या डिसेंबर महिन्यामध्ये जी परिस्थिती आहे आणि इथून पुढे 2025च्या जानेवारी महिन्यापासून जी सुरुवात होणार आहे, त्या सर्व परिस्थितीला जर कोणी कारणीभूत असेल तर ते केवळ आणि केवळ संविधान विरोधी शक्ती आणि संविधानवादी शक्ती यांच्यामधील संघर्षच त्याला कारणीभूत राहील. आणि तो संघर्ष जर थांबवायचा असेल तर या बहुजन ओबीसी समाजाने डोळ्यामध्ये 24 तास तेल घालून पारदर्शक आरसा या संविधानाचा समजून घेऊन येथील कुसंस्कृती, मनुवाद्यांची, या ब्राह्मणशाहींची, या भाजपची आणि या RSSची कूटनीती समजून घेऊन आपली स्पष्ट भूमिका संविधानवाद्याकडे कशी झुकवता येईल याचा जर त्यांनी कमीत कमी आजपासून तरी विचार केला तर निश्चित या देशामध्ये आणि या राज्यामध्ये एका चांगल्या क्रांतीची सुरुवात होईल. तिचं पहिलं पाऊल पडल्याशिवाय राहणार नाही, हा माझा दृढ आत्मविश्वास आहे. आणि त्यासाठी आम्हाला संविधानवाद्यांना या बहुजन ओबीसी समाजाला जवळ करावं लागेल. आमच्यामधला अहंकार बाजूला काढून टाकावा लागेल. यांना संविधानातील कोहिनूर हिरे समजून सांगावे लागतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा तुमचाच कल्याणाचा विचार केलेला आहे संविधानामधून, हे त्यांना समजावून सांगावं लागेल. त्यांच्याच कल्याणासाठी, त्यांच्याच फायद्यासाठी या संविधानाची, या लोकशाहीची स्थापना कशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, त्यासोबत सगळ्यांची कशी केली, हेही समजून सांगणं भाग आहे. म्हणजेच संविधानाची जागृती कृतीच्या आविष्कारितेच्या माध्यमातून बहुजन ओबीसी समाजासमोर पर्यंत कशी पोहोचवता येईल याचा विचार आम्ही अहंकाराला बाजूला ठेवून केवळ जय भीम म्हणण्यापेक्षा, केवळ निळी पट्टी, निळा गंध लावण्यापेक्षा आम्हाला बाबासाहेबांचं संविधान, ज्यांनी वयाच्या 65 वर्षाच्या मिळालेल्या आयुष्यामधून सर्वोच्च जर क्रांती केली असेल ती संविधान क्रांती केली आहे आणि ती संविधान क्रांती आम्हाला या देशाच्या शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचावी लागेल आणि त्यासाठी बहुजन ओबीसी समाजापर्यंत पोहोचावी लागेल. तेव्हाच खऱ्या अर्थाने आम्ही या संविधानाला समजून घेतलं आणि समजून घेऊन इतरांपर्यंत पोहोचवलं. हा बाबासाहेबांचा
अप्रत्यक्षरित्या आदेश आणि संदेश आम्ही समजून घेतला, तेव्हाच आम्ही खऱ्या अर्थाने या बाबासाहेबांच्या क्रांतीला एक प्रकारे प्रसार करण्यासारखा होईल. आज गेल्या 75 वर्षापासून संविधानातील मूलभूत हक्कावरती गदा आणण्याचं काम येथील संविधान विरोधी शक्तीनं म्हणजे RSS न जशी संधी मिळेल तशी त्या पद्धतीने केलेली आहे. एक विचार करा, बहुजन ओबीसी समाजातील संपूर्ण सुशिक्षित युवा पिढीच्या तरुण तरुणींनो एक मी साधा प्रश्न आपल्याला विचारतो, त्याचं उत्तर तुम्ही स्वतःच्या सतत विवेकबुद्धीला अंतर्मुख होऊन विचारायचं आहे. तो साधा प्रश्न हा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामधून जी लोकशाही निर्माण केली, जी लोकशाही स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या 4 लोकशाही मूल्यांना आविष्कारित करण्यासाठी अनुच्छेद 12 ते 32 ची निर्मिती केली. आणि या 12 ते 32 च्या अनुच्छेदामध्ये जो 19 क चा भाग आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क, हा संपूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे केवळ मी भाषण करतो यासाठी मर्यादित नाहीये, तर माझ्या सतत योग बुद्धीमध्ये तिला जागृत करून जर देशाच्या, राज्याच्या संपूर्ण सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक सर्व प्रकारच्या समस्येचं निराकरण जर मला समजलेलं असेल आणि ते समजलेलं निराकरण मी कुणालाही शस्त्र न जमवता निशस्त्रपणे लोकांना एकत्र जमवून त्यांच्या हृदयाच्या सतत योग बुद्धीपर्यंत त्या समस्येचं निराकरण पोहोचवून त्यांना जागृत करून आणि ती सार्वजनिक कृती केल्यानंतर आपल्या देशाचं, आपल्या राज्याचं सर्व प्रकारे समस्या मिटतील अशा पद्धतीनं मी त्यांना जमवून, त्यांना सांगून, त्यांचा उत्साह निर्माण करून जर मी कृती करत असो तर ती कृती करण्याचा अधिकार म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे. आणि तो हक्क कुणाला दिलेला आहे? तो हक्क प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला आहे. मग मला सांगा, हा हक्क बहुजन ओबीसी समाजाला आहेच. मग हा हक्क तुम्हाला मिळालेला असताना सुद्धा तुम्ही डोळसपणे स्वच्छ पारदर्शक संविधानाचा आरसा समजून घेण्यामध्ये कोणती अडचण येते? आणि ती अडचण आहे काय? कदाचित आपल्याला असाही गैरसमज होऊ शकतो की संविधानातून आरक्षण या आंबेडकरी समाजाला, बौद्ध समाजाला मिळाल्यामुळं यांनी मोक्याच्या जागा पटकावल्या आणि समाज पुढे गेला. हा तुमचा जो काही गैरसमज आहे तो दूर मी एका क्षणामध्ये करेन. आहे काही प्रमाणामध्ये तुमचा हा गैरसमज काही प्रमाणामध्ये सत्यही आहे की संविधानातील आरक्षणाचा लाभ घेऊन या SC प्रवर्गातील समाज पुढे गेलेला आहे, निश्चित आहे. परंतु त्याचबरोबर तथागत भगवान बुद्धांनी जे क्षत्रिय वंशाचे होते, जे आज मराठा ज्याला आपण म्हणतो त्या प्रवर्गाचे प्रतिनिधित्व करणारे होते, त्या तथागत भगवान बुद्धांनी या देशातील सर्व प्रकारच्या दुःखाचा नायनाट करण्यासाठी या बाहेरून आलेल्या आर्य लोकांनी, या ब्राह्मणशाहीने, या मनुवाद्यांनी, मनुस्मृतीने निर्माण केलेल्या धार्मिक कायद्यामधून जी अंधश्रद्धा पसरवली, ज्याच्यामधून होम, हवन, यज्ञ, सत्यनारायण, कर्मकांड पसरवलं आणि बहुजन ओबीसी समाजाला त्यामध्ये बळी पाडलं कुसंस्कारित करून, त्या तथागत भगवान बुद्धाच्या त्या धम्माच्या निर्मितीमुळं, धम्माच्या संशोधनामुळं जो धम्म विज्ञानवादी आहे, जो धम्म विवेकवादी आहे, जो धम्म मानवतावादी आहे, अशा डोळसपणे स्वीकारणाऱ्या, परखडपणे स्वीकारणाऱ्या, सत्यापर्यंत पोहोचणाऱ्या अशा धम्माला या आंबेडकरी समाजानं स्वीकारलं आणि त्या स्वीकारण्यामधून संपूर्ण हा समाज जवळपास 100% जरी नसला तरी मेजॉरिटीच्या माध्यमातून बहुमताने हा समाज तथागत भगवान बुद्धाच्या धम्माला आपल्या आचरणातून सिद्ध केलं, म्हणून हा समाज पुढे गेलेला आपल्याला दिसतोय. आणि त्यासाठी आपण सुद्धा, ठीक आहे बौद्ध धर्म बाजूला ठेवा, आज तुम्ही जी गळ्यामध्ये तुळशीची माळ घालताय ती गळ्यातली तुळशीची माळ तुम्हाला खोटं बोलू देत नाही.
ती गळ्यातली तुळशीची माळ तुम्हाला मटण किंवा कुठल्याही प्रकारचं मांस खाऊ देत नाही. तीच गळ्यातली तुळशीची माळ तुम्हाला दारू पिऊ देत नाही. तीच गळ्यातली तुळशीची माळ तुम्हाला चोरी करू देत नाही. मग गळ्यातल्या तुळशीची माळ जर तुम्हाला चोरी करू देत नसेल, गळ्यातल्या तुळशीची माळ तुम्हाला खोटं करू देत नसेल, गळ्यातल्या तुळशीची माळ तुम्हाला हिंसा करू देत नसेल, गळ्यातल्या तुळशीची माळ तुम्हाला एखाद्याचं हृदय दुखवू देत नसेल, गळ्यातल्या तुळशीची माळ तुम्हाला चोरी करू देत नसेल, अहो हेच तर तत्वज्ञान तथागत भगवान बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये सांगितलंय की पाणादिपाता वेरमणी सिक्खापदम समाधियामी, म्हणजेच हिंसा करणं हे पाप आहे. मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी दारू पिणार नाही, मी व्यभिचार करणार नाही. हेच तत्वज्ञान, जी गळ्याची तुळशीची माळ तुम्हाला जे तत्वज्ञान शिकवते, तेच तत्वज्ञान तथागत भगवान बुद्ध या धम्माच्या शिलामधून शिकवतात. फरक कोणता आहे? आणि याच ब्राह्मणी धर्म, हाच मनुस्मृती संस्कृतीचा विचार काय शिकवतो? सोमरसाच्या माध्यमातून तुम्हाला मद्यपानाची सेवनाची परवानगी देते. चूक आहे का बरोबर हे समजायला मार्ग नाही. साधी गोष्ट आहे एका लाईन मध्ये, की या अशा प्रकारच्या तथागत भगवान बुद्धाच्या धम्माच्या 5 शिलामुळं आणि गळ्याच्या तुळशीच्या माळीच्या तत्वज्ञानाच्या आचरणामुळं जर माणूस विवेकवादी होत असेल, जर माणूस विज्ञानवादी होत असेल, जर माणूस तत्वज्ञानी होत असेल, जर माणूस मानवतावादी होत असेल, तर या संविधानाचा विचार, या तत्वज्ञानाचा विचार स्वीकारायला कोणती अडचण आहे? का तुम्ही त्या मनुष्य कुसंस्कृतीच्या जाळ्यामध्ये अडकून पडलेला आहात? का त्या अंधश्रद्धेच्या कर्मकांडाच्या मध्ये तुम्ही अडकून पडलेला आहात? आजपर्यंतची सगळी पिढी जाऊ द्या, सोडून द्या, परंतु आजचा बहुजन ओबीसी समाजामधला तरुण तरुणी, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मात्र निश्चितपणे जर विचार केला, या सत्य आणि असत्याची पारख जर केली, तर निश्चितपणे मी एवढंच सांगेन की इथून पुढे तरी 2025 जानेवारी पासून तरी निश्चितपणे आपण या सुसंस्काराला स्वीकारून, या संविधानाला स्वीकारून, लोकशाही मूल्यांना स्वीकारून निश्चितपणे एक माणूस म्हणून आपण सिद्ध व्हाल अशी अपेक्षा मी आपल्याकडून करतो. आणि जेव्हा तुम्ही या संविधानाला स्वीकाराल, तेव्हा संविधान विरोधी शक्ती, जी कुसंस्कृती मनुसंस्कृतीची आहे, ती जगाच्या वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाही. कारण एका बाजूला संविधानवादीचं पारड आहे, दुसऱ्या बाजूला संविधान विरोधीचं पारड आहे, परंतु तुम्ही ज्या पारड्यामध्ये जाणार असाल ते पारड झुकणार आहे आणि त्याचा प्रभाव वाढणार आहे. आणि तो प्रभाव जर तुम्ही संविधानवाद्याकडे झुकवला, तर निश्चितपणे या देशामध्ये संविधानाची आविष्कारिता होईल, लोकशाही मूल्य आविष्कारित होतील आणि मानवतावाद आणि संपूर्ण देश हा लोकशाहीवादी बनेल. आणि या लोकशाहीवादी देशाचा आदर्श बाहेरचा बाजूचा पाकिस्तान घेईल, बाजूची श्रीलंका घेईल, बाजूचा अफगाणिस्तान घेईल, बाजूचा बांगलादेश घेईल. आणि एकंदरीत आशिया खंडामध्ये जर या लोकशाहीचं मूल्य स्वीकारलं, तर निश्चितपणे संपूर्ण जगामध्ये सुद्धा आज अमेरिकेमध्ये जो लोकशाही देश आहे, त्याचा जो महासत्ता म्हणून पुढे, त्याचं कारण हेच की या देशामध्ये अल्पसंख्याका विरुद्ध जे काही बहुसंख्याक लोक अन्याय अत्याचार करतात, त्या अन्याय अत्याचाराच्या बाबतीत आमचा देश जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असल्यामुळं आमच्या देशाची लोकशाही आणि संविधान आणि एकंदरीत मानवता धोक्यामध्ये आलेली आहे, हे वास्तव आम्हाला मान्य करावं लागेल. शेवटी जाता जाता एकच सांगेल की आमच्या देशामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये, कारण महाराष्ट्राने आजपर्यंत 75 वर्षामध्ये देशाला पुरोगामित्वाची दिशा दिलेली, आणि या पुरोगामित्वाच्या दिशा देणाऱ्या या महाराष्ट्राला आज कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, जे महापुरुष होऊन गेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा फुले आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, अनेक असंख्य महापुरुष आणि महामाता होऊन गेल्या, ज्यांचा आदर्श आम्ही केवळ आणि केवळ त्यांच्या जयंती आणि स्मृती दिनी आठवण करतो. परंतु तेवढ्या पुरता मर्यादित न ठेवता 2025 पासून मात्र आपल्याला त्यांचे विचार आणि त्यांचे आचार आपल्या आचरणातून सिद्ध करावे लागतील. तेव्हाच खऱ्या अर्थाने आमचा महाराष्ट्र या देशाला एका क्रांतीच्या दिशेने नेल्याशिवाय राहणार नाही.
आणि त्याच दिशेने आपल्याला जाणं भाग आहे. आणि तेव्हाच खरा हा बहुजन ओबीसी समाज संविधानवादी जोपर्यंत होणार नाही, लोकशाहीवादी जोपर्यंत होणार नाही, कुसंस्कृतीच्या जखडातून जाळ्यातून बाहेर जोपर्यंत पडणार नाही, तोपर्यंत आमचं राज्य, आमचा देश असाच खितपत पडेल आणि संविधान आणि लोकशाही लयास जाईल. आणि हे जर टाळायचं असेल तर पुन्हा एकदा मी आपल्या बहुजन ओबीसी समाजातल्या संपूर्ण तरुण तरुणींना, महाविद्यालयीन सुशिक्षितांना आणि प्राध्यापकांना मी विनंती करतो की आपण या संविधानाला, या लोकशाहीला समजून घेण्यासाठी या कुसंस्कृतीचं कांबळ झटकून टाका. विज्ञानवादी, विवेकवादी, मानवतावादी आणि तत्वज्ञानी बना आणि या संपूर्ण मानवतेला समजून घ्या, जगाला समजून घ्या. तरच तुमचंही भविष्य उज्ज्वल असेल, आपल्या सर्वांचं भविष्य उज्ज्वल असेल. दुसरा पर्याय नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत. धन्यवाद, नमस्कार, जय भीम, जय